अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा 50,529 मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे। शिर्डी मतदारसंघात शिवसेना उभाटा गटाचे भाऊसाहेब वागचौरे विजयी झाले असले तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेत्यांसाठी ही लोकसभा निवडणूक स्वतःचे राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची अग्निपरीक्षाच होती। पाहूया शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे राजकीय विश्लेषण। श्रीरामपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात असून येथे सध्या काँग्रेसचे आमदार लहू कानडे आहेत। अशातच शिर्डी लोकसभा मतदारसंघात श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, अकोले, संगमनेर, शिर्डी या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असल्याने 6 विधानसभा मतदारसंघातील आमदारांची शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी होती। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे आमदार आहेत। श्रीरामपूर संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विरोधी नेते बाळासाहेब थोरात आमदार आहेत। शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे आमदार आहेत। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात लहू कानडे काँग्रेसचे आमदार आहेत। नेवासा विधानसभा मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख आमदार आहेत, तर कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आशुतोष काळे आमदार आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ होता। 2008 मध्ये शिर्डी ह्या नव्या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली। त्यापूर्वी 2004 पर्यंत या मतदारसंघावर प्रामुख्याने बाळासाहेब विखे पाटलांचं वर्चस्व पाहायला मिळतं। बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदारसंघाचा लोकसभेमध्ये तब्बल 7 वेळा प्रतिनिधित्व केलं आहे। 6 वेळा काँग्रेसकडून व 1 वेळा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते। 2008 मध्ये कोपरगाव लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाल्याने 2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून भाऊसाहेब वागचौरे हे रिपाईचे रामदास आठवले यांचा पराभव करून खासदार झाले। 2014ला शिवसेनेने भाऊसाहेब वागचौरे यांना डावलून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिल्याने भाऊसाहेब वागचौरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली, पण शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वागचौरे यांचा पराभव करून विजय मिळवला। 2019ला सदाशिव लोखंडे पुन्हा खासदार झाले। महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वागचौरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना उभाटा गटात प्रवेश करत तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले। दरम्यान महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे व महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात लढत होऊन वागचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा 50,529 मतांनी पराभव केला। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले होते। 2019च्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे यांच्यासोबत भाजप शिवसेना युतीसह ससाने गट होता, मात्र 2024च्या निवडणुकीत लोखंडे यांच्यासोबत महायुतीसह मुरकुटे आदी गट होता। वागचौरे यांच्या बाजूने काँग्रेसचे लहू कानडे, ससाने गट, उभाटाचे संजय छल्लारे, अंजुम शेख गट यांनी ताकद उभी केली होती। यामुळे श्रीरामपूरमधून वागचौरेंना किती लीड मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। भाऊसाहेब वागचौरे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून 74,960 मते मिळाली, तर खासदार सदाशिव लोखंडे यांना 86,545 मते मिळाली आहेत। यावरून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना 11,585 या लीड मिळाल्याने श्रीरामपुरातील महायुती अधिक व मुरकुटे गटाचे राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले असून या निकालाचा विचार करता श्रीरामपूरकर भविष्यात ससाने गट, अंजुम शेख गट, काँग्रेस गटाला डावलून पर्याय शोधून पुढील काळात श्रीरामपूरचा राजकीय इतिहास बदलणार हे पाहायला मिळणार आहे। भीम प्रहार न्यूज मराठीसाठी संदीप जगताप, श्रीरामपूर।